मला माझ्या घरात हक्कानं वावरायचा अधिकारही या पोरीनं काढून घेतलाय, पण लवकरात लवकर हा हक्क मी परत मिळवल्याशिवाय राहणार नाही. हे माझं घर आहे, माझा जीव आहे माझ्या घरावर. उठा का जरा, थोडं खाऊन घ्या. जरा मागे सरकून बसा बरं. हे घ्या, खा. गरमागरम उपमा घ्या. नाही, नको, मला इच्छा नाही. थोडा तरी खा, ताकद कशी आहे. घ्या बर. तुम्हाला असा मऊ उपमा आवडतो ना, अगदी असाच उपमा अथर्वला पण आवडतो, आवडीनं खातो. घ्या बर. नको, पुरे मला. खा बरं. मग आता डॉक्टर पण येत आहे, त्याच्या आधी खाऊन घ्या आणि चहा पण पिऊन घ्या. डॉक्टर? आता डॉक्टर कशाला उगीच? सांगितलंय ना, समोरच्यानी सांगितलेलं ऐकायचं म्हणून. ताप आहे तुम्हाला, राहू दे. ते येत आहे, तुम्ही त्याच्या आधी खाऊन घ्या बरं. चल आकर. ते आपण अथर्वच्या शाळेत गेलो होतो तेव्हा टीचर सांगत होते ना का अथर्व खूप बोबडा बोलतो म्हणून. आता त्याच्यासाठी क्लास लावलाय, स्पीच थेरपीचा. जातो का मग? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.